नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात पार पडणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान मराठी साहित्य संमेलन होणार. मातोश्रीवरील बैठक संपली. 3 खासदारांची बैठकीला अनुपस्थिती. बैठकीला 5 खासदार ऑनलाईन उपस्थित. कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार. 80 ते 90 हजार कोटी रुपयांची बिलं प्रलंबित असल्याचा आरोप. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कास्ट्राईक कर्मचारी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगरावर कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक. दहशत माजवणाऱ्या दोघांची गुरमी-कोडोली पोलिसांनी उतरवली. रुद्र मिटके, विवेक गुणे यांच्यावर गुन्हा दाखल. लातूर-औसा रोडवर भीषण अपघात. क्रेटाची क्रुझरला धडक. 3 जणांचा मृत्यू, 17 जखमी. जखमींना रुग्णालयात हलवलं. अकोल्यातील आलेगावमध्ये युवकाची चाकूने हत्या. सलग दुसऱ्या हत्येनं अकोला हादरलं. घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती. चाकणमध्ये चेन स्नॅचिंग प्रकरण उघड. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. कारवाईत 12,94,000चा मुद्देमाल जप्त. बीडच्या रोहित तळे येथे अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा. पोलीस स्टेशनला पत्र. मालेगावात 120 किलो प्लास्टिक जप्त. महापालिकेची 12 दुकानदारांवर कारवाई. प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्याची नागरिकांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.